गोर गरिबांना म्हणायचा तुम्हाला अजून प्रॉपर्टी घेऊन देतो, पैसे लुबाडून घ्यायचा आणि त्यांना सुद्धा फसवगिरी करायचा. अशी लोक असतात पहा कधी कधी. पण काही कालांतराच्या नंतर अनितीने त्यानं धन कमवलं. अनितीने कमवलेलं धन माणसाला कधी पचत नाही पहा. श्रीमद भागवत कथेत कधी ऐकलं असेल तुम्ही, जरासंधानं अनितीने कमवून आणलेला मुकुट टोप ज्या वेळेला राजा परीक्षितने डोक्यात घातला, अनितीने कमवून आणलेल्या धनामध्ये कलीचं वास्तव्य आहे. त्याच कलीनं राजाच्या डोक्यात प्रवेश केला आणि शमीक ऋषींचा अपमान राजाच्या हातनं घडला. शृंगानं श्राप दिला आणि 7 दिवसात तक्षक नावाचा सर्प येऊन दंश करेल. ज्या वेळेला सांगण्यात आलं तर शुकदेव महाराजांची संगती केली आणि शुकदेव महाराजांनी उपदेश केला तर 7 दिवसात राजा परीक्षितीचा उद्धार आहे. अनितीने कमवून आणलेलं धन माणसाला कधी पचत नाही. तुम्ही पहा कधी कधी लोकांचं वाटोळ करून प्रॉपर्टी जर कमवली, घरात सुख समाधान आणि शांती कधी नांदत नाही, कधीच नाही. ते धन त्यांना पचत नाही. कारण 1 लाख असतील पण त्याच 1 लाखासाठी 10 जण कित्येक वर्ष कष्ट करतात, काम करतात पहा. लोकांच्या कष्टाचा पैसा तुम्ही जर लुबाडून आणला तर ते धन माणसाला कधी शांत चित्तानं बसूच देत नाही. आणि तिने कमवून आणलेलं धन होतं, ते धन त्याला शांत बसू देईना. कुठेतरी त्या पापाचा त्याला बदला घ्यायचा होता, म्हणून त्याला एका वाईट गोष्टीचा नाद लागला. एका वेश्येच्या तो नादी लागला. शोभावती नावाची वेश्या आहे, तिच्या सोबत राहू लागला. ती वेश्या सुद्धा त्याच्याकडे आली होती, पण त्याचं धन पाहून ते धन लुबाडण्यासाठी त्याच्या जवळ आली आहे. ज्या वेळेला त्यानं त्या वेश्येनं त्याला विश्वास दिला, मी फक्त आहे तुझीच, पण जी कधी कोणाची होऊ शकली नाही ती याची कशी असणार याच्या डोक्यात नाही आलं. तिच्या प्रॉपर्टीकडे, त्याच्या धनाकडे पाहून ती आलेली होती. एके दिवस त्या वेश्येनं त्या शोभावतीने विचारलं. शोभावती विचारते, किती प्रेम करता माझ्यावरती? त्याने सांगितलं, एवढं प्रेम करतो, आजपर्यंत या विश्वामध्ये लग्न झालं माझं, पण माझ्या पत्नीवरती सुद्धा एवढं प्रेम कधी केलं नाही मी तेवढं तुझ्यावरती. म्हणे याचा पुरावा काय आहे? माझं मस्तक काढून देऊ का? प्रेमाचं प्रतीक, तुला पाहायचं किती प्रेम करतोय, माझं मस्तक. म्हणे मस्तक नाही पाहिजे. 2-3 मुलं होते ते देवराजाला. धर्मपत्नी ज्या वेळेला ती महान पतिव्रता होती, रोज भगवंताला हात जोडायची, सांगायची, देवा माझ्या मालकाच्या डोक्यात कधीतरी बुद्धीचा पालट कर आणि सगळ्या दुर्बुद्धीचा नाश करून माझ्याकडे येण्याची चांगली बुद्धी त्यांना दे. जिथे असतील ना तिथे त्यांना सुखात, समाधानात, आनंदात ठेव अशी सांगणारी ती पत्नी महान पतिव्रता होती. पण तरी याला कधी स्वतःच्या पत्नीची दया नाही आली. त्या शोभावतीनं परीक्षा घेण्याचं ठरवलं. शोभावतीने सांगितलं, राजा एक काम कर, किती प्रेम करतोस माझ्यावरती असं नाही पटणार मला. तुझे लेकरं आहेत ना, 2-3 लेकरं, आणि तुझी धर्मपत्नी, त्यांचं मस्तक मला दाखवण्यासाठी घेऊन ये. या शोभावतीला वाटलं की हा जाईल, मला नकार देईल, सांगेल मी लग्न केले तिच्याशी, तिचं मस्तक कसं घेऊन येणार आहे. पण त्यानं कसलाच विचार न करता जसा त्यानं तलवार, धारदार शस्त्र घेऊन त्या गावाच्या दिशेने निघालाय. गावाकडे निघाला. त्याच्या डोक्यात फक्त ती रूपवान ती स्त्री, ती शोभावती आलेली होती. भुरळ टाकलेली होती तिच्या रूपाने याच्या मनावरती. ज्या वेळेला त्यानं तलवार काढली, मध्यरात्रीची वेळ आहे, त्याच देवराजाची पत्नी रात्रीच्या वेळेला झोपली ना. 3 लेकरं, एक पोटाशी एक पाठीशी, लेकरं कवटाळून झोपलेत. खाण्यासाठी काही नाही, प्रॉपर्टी होती पण सगळं काही उद्ध्वस्त झालं होतं. या शोभावती नावाच्या वेश्येनी सगळी प्रॉपर्टी त्याची हिरावून नेलेली होती. माणसाला वाईट बुद्धीचा नाद लागला, वाईट गोष्टीचा. पूर्ण परिवार, पूर्ण प्रपंच, पूर्ण संसार उद्ध्वस्त होईपर्यंत ती बुद्धी माणसाची शांत राहत नाही. शोभावतीच्या नादी लागला. सगळं धन गेलं, सगळं लुबाडून नेलेलं होतं. ते लेकरून रात्रीच्या वेळेला आईला म्हणावं, आई खूप भूक लागली ग, काहीतरी खाण्यासाठी दे. पोटातली आग शांत राहत नाही, काहीतरी खाण्यासाठी दे. त्या मातेनं देवघरात यावं, भगवंताला हात जोडावे, देवा असं काय पाप केलंय मी? अरे कित्येक वर्ष तुझी भक्ती केली,
महादेवारी तुझी उपासना केली, पण कधीच कशी आमची दया नाही आली. आमचं पाप आमच्या माथ्यावरती, पण या निरागस लहान लहान लेकरांनी तुझं काय पाप केलंय? यांच्यावरती यांना कशाला पाप भोगायला, यांना कशाला पाप फेडायला देतोयस? मध्यरात्रीची वेळ, ते लेकरं झोपलेत. देवराजाची पत्नी झोपलेली आहे. दिवा पाहिला, मंद मंद दिवा चालत होता. म्यानातून तलवार काढली. जशी तलवार काढली, 2 लेकरं 2 बाजूने झोपलेली आहेत. दिवा समोर केला आणि तीच तलवार घेऊन त्यानं लेकरांच्या मानेवरती सप 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 असे 3 वार केले. धडापासून मस्तक बाजूला झाले. देवराज 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 अशी ती पत्नी, त्याची पत्नी त्याचे शब्द पुटपुटत होती. तेच मस्तक त्यानं हातात धरले, धावत सुटला. शोभावती शोभावती अशा तिच्या नावाचा उच्चार करत किती प्रेम करतोय हे दाखवण्यासाठी स्वतःच्या जिनं 7 फेरे घेतलेत ना, त्या पत्नीचं मस्तक उडवलंय त्यानं. ज्या कपाळावरती सौभाग्याचं कुंकू त्याचं लावलेलं होतं, तेच मस्तक उडवलं त्यानं. जिनं 7 जन्मी हाच पती मिळावा, कन्यादान करताना त्याच बोटामध्ये त्याच्या नावाची जोडी सरकवलेली होती. त्याच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घालत होती, त्याच्या नावाचा बांगड्याचा चुडा हातात घालत होती. पण कोणत्याच गोष्टीचा विचार नाही केला त्यानं. शब्द पुटपुटत होते. धावत पळत आला. शोभावतीने तिकडनं येताना पाहिला, हातात रक्तबंबाळ झालेले ते मस्तक पाहिले. चेहऱ्यावरती तेज होतं, खूप मोठं असं कुंकू लावलेलं होतं. आणि ते पत्नीचे ओठ काहीतरी पुटपटत होते, जणू काय देवराज 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 मालकाच्या तिच्या पतीच्या नामाचं उच्चारण करत होती ती. शोभावतीने ते हातातले मस्तक पाहिले. सांगितलं, दुष्टा मागे हो, माझ्या जवळ सुद्धा येऊ नकोस. माझ्या जवळ आलास तर खबरदार. त्याने सांगितलं, अगं शोभावती, तुझ्यासाठी मस्तक आणले ती, तुझ्यासाठी. अरे 7 जन्मी हाच पती मिळावा, पूर्ण आयुष्य जिनं तुझ्या सोबत घालवायचं म्हणून कपाळी कुंकू लावलं. तिचं मस्तक तू उडवलंयस. मला फक्त वाटलं होतंस तू जाऊन परत येशील, पण तू खरोखर एवढी मायाची पट्टी तुझ्या डोळ्यावरती आहे, धर्मपत्नीला मारून घेऊन आलायस. अरे निरागस ते लेकर, त्यांचे सुद्धा मस्तक मला दाखवण्यासाठी घेऊन आलायस. तुला कसं रे काही वाटलं नाही? शोभावतीने सांगितलं, माझ्या रूपाच्या नादी लागला, स्वतःचा परिवार उद्ध्वस्त केलाय. माझ्यापेक्षा सुद्धा एखादी सुंदर कोणी भेटली तर तिच्या सांगण्यावरून माझंही मस्तक उडवशील. मागे हो, माझ्याशी येऊ नकोस, मी तुला स्वीकार करणार नाही. परत पाठवून दिलं. पती त्या पत्नीचं मस्तक त्या लेकरांचे मस्तक खाली टाकून दिले. ज्या वेळेला घरी येऊन पाहतोय, ढसा ढसा रडतोय. लक्षात आलं, वाईट गोष्टीच्या नादी लागलो, वेश्याच्या नादी लागलो, पूर्ण परिवार उद्ध्वस्त झालाय. लेकर बाळ नाही राहिले, कित्येक वर्ष लोटून गेले, खाण्यासाठी काही नाही. मी सांगू, पाप कोणी कितीही करू द्या, कितीही पाप करू द्या, पण पत्नीला कधी त्रास होईल असं कोणी वागलं नाही ना. तुम्हाला आपलं म्हणण्यासाठी फक्त तुमची धर्मपत्नी आहे. एका वेळेला तुमचे लेकर तुम्हाला जवळ करणार नाहीत, पण सौभाग्याचे कुंकू जिनं कपाळावरती लावलंय ना, ती कधीच तुम्हाला लांब लोटत नाही. कधीतरी पहा तुम्ही. आणि त्याच एखाद्या पुरुषाच्या जीवनात तरुण वयातच जर धर्मपत्नी निघून गेली तर त्याला किंमत कळते काय असते. म्हणून सांगते, पुरुषाची तरुण वयामध्ये कधीच पत्नी मरण पावू नये. एका वेळेला पती गेले तरी चालतील, कष्ट करून पत्नी पोट भरेल, बाई पोट भरेल, उपवाशी नाही राहणार, पण त्या मालकाला मात्र उपवाशी राहावं लागतं. देवराजाच्या लक्षात आलं, पत्नी असती माझा सांभाळ केला असता. कित्येक वर्ष निघून गेले, देवराजामध्ये शक्ती राहिली नाही, ताकद नाही राहिली. त्याने विचार केला, खूप वाईट कृत्य माझ्या हातनं घडलंय, खूप चुकीचं काम केलंय, माझा परिवार संपलाय. परिवार संपला म्हणून चालत 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 निघाला. एक शिवालय होतं, त्या शिवालयामध्ये भगवान भोलेनाथांची शिवकथा, शिवचरित्र चालू होतं. शिवकथा त्याची इच्छा नव्हती ऐकण्याची, पण त्याला पोटातली आग शांत बसू देईना. त्याला भूक लागलेली होती. भूक लागलेली होती म्हणून अन्न शोधण्याच्या नादामध्ये तो मंदिराजवळ गेला. मंदिरामध्ये पाहिलं काही खाण्यासाठी भेटतंय का, खाण्यासाठी भेटतंय का पाहिलं. इच्छा नसताना त्यानं शिवमहापुराण त्याच्या कानावरती पडलंय. ती कथा त्यानं श्रवणी केली. आणि ज्या वेळेला
कथा श्रवण केल्याच्या नंतर खाण्यासाठी काही भेटते का म्हणून मंदिरात जाऊन शिवपिंडीवरती त्या शिवलिंगावरती काही आहे का पाहण्यासाठी गेला. नैवेद्य खाण्यासाठी नैवेद्य उचलण्यासाठी त्यानं हात पुढे केला. नैवेद्याचा हात पुढे केला, तो नैवेद्य उचलला तर त्याच त्या मंदिरामधील ते पुजारी होते ना, त्या पुजारीने पाहिलं, गावकऱ्यांनी पाहिलं कोणीतरी चोर मंदिरात गेलाय, मंदिरात जाऊन काहीतरी चोरी करतोय. म्हणून त्याच पुजाऱ्यांनी एवढा मारला की त्याच ठिकाणी देवराज मृत्युमुखी पडला. मरण पावला. त्या ठिकाणी यमदूत आणि शिवदूत आलेत. यमदूतांनी उचललं, पण भगवान भोलेनाथांनी सांगितलं होतं शिवदूतांना, याला नरकामध्ये नाही तर याला शिवलोकात कैलासाला घेऊन जावं लागणार आहे. यमदूत म्हणे त्यानं कधीच जिवंतपणी चांगलं कर्म केलं नाही, लोकांचं वाटोळं त्यानं केलंय. कित्येक लोकांचे श्राप त्याच्यावरती आहेत, कित्येक लोकांचा तळतळाट त्याच्यावरती आहे, आणि तुम्ही खुशाल म्हणता की त्याला कैलासाला घेऊन जायचंय, शिवलोकाला. म्हणे नाही, इच्छा नव्हती त्याची कथा ऐकण्याची, पण शेवटच्या श्वासाला का होईना इच्छा नसताना त्यानं शिवमहापुराण कथा त्याच्या चुकून कानावरती पडलीये. आणि शेवटी भगवान परमात्माचा प्रसाद म्हणून त्यानं शिवलिंगावरचा नैवेद्य खाल्लाय ना, याला नरकात नाही तर याला कैलासाला शिवलोकाला घेऊन जावं लागेल. शिवदूत आले आणि शिवदूत देवराज नावाच्या ब्राह्मणाला शिवलोकी कैलासाला घेऊन गेलेत. शिवमहापुराण कथा श्रवण करण्याचा फायदा आहे. ही कथा चरित्र आपण कानावरती पडतोय, काहीतरी शिकण्यासारखं आहे. इच्छा नसते आपली कथा ऐकण्याची. बऱ्याच जणाला वाटतं कशाला कथा. अहो काही लोक पहा, कथान कीर्तन काय असतात समजत नाही लवकर. लोक म्हणतात ताई कथा किती वेळ असते, कीर्तन किती वेळ म्हणायचं असतं. काय म्हणतात, कीर्तन किती वेळ म्हणावं लागतं. त्यांना काय माहिती कीर्तन सांगावं लागतं. मला सांगायचंय काय, तुम्हाला अंतःकरणात भाव शुद्ध पाहिजे. भगवान परमात्मा विषयी, भगवान भोलेनाथाच्या विषयी अंतःकरणात भाव शुद्ध असेल ना, शेवटच्या वेळेला का होईना, शेवटच्या श्वासाला का होईना भगवान परमात्माचं नामचिंतन कंठात आलं, प्रत्येक दुःखाचं निवारण होतंय. काही लोक बळच सांगतात ताई आम्ही दुःखी नाही, आम्हाला कसलंच दुःख नाही. या विश्वात कोणी असं आजपर्यंत जन्माला आलं नाही की त्यांना दुःख नाही. त्यांच्यावरती संकट किती श्रीमंत असू द्या, पैसा जर जास्त असेल, पैसा सांभाळावा कसा याचं दुःख, याचं संकट राहतं. आणि पैसा नसेल, उद्या पोटभर अन्न भेटेल कसं याची चिंता राहते की नाही. पैसे नक्कीच कमवले पाहिजे, पण त्याच्या पाठीमागे कोणाचा तळतळाट नसला पाहिजे. तर ते पैसे ते प्रॉपर्टी. काय म्हणतात, जोडून या दहन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे वेच करी. लोकांचा तळतळाट त्या पैशाच्या प्रॉपर्टीच्या पाठीमागे नसला पाहिजे. धन प्रॉपर्टी कमवा, पण नीतिमत्तेने कमवा, चांगल्या बुद्धीने कमवा. स्वतःच्या कष्टाचा पैसा असला पाहिजे. कष्टाचा पैसा असेल तरच आपण आनंदात राहू शकतो. निस्वार्थ मनानं भगवान भोलेनाथांची उपासना केली तर भगवान भोलेनाथ नक्कीच आपल्यावरती कृपा करतायत. मग त्यांचंच पूजन आपण केलं पाहिजे. आता फक्त 7 दिवस कथा आहे म्हणूनच तुम्ही शिवपूजन करावं, म्हणूनच महादेवाच्या मंदिरात यावं असं अजिबात तुमच्या डोक्यात असलं पाहिजे. नाही तुम्हाला दिवसभर वेळ भेटला, 5 मिनिट काढू शकता की नाही तुम्ही देवासाठी फक्त रोजचे 5 मिनिट द्या, जीवनाचा उद्धार होईल. बरं लोक म्हणतात काही म्हातारपण फक्त तेवढ्याच कामासाठी आहे. अहो म्हातारी होईपर्यंत थांबताल की नाही माहितीये का तुम्हाला. बसलाय तुम्ही कथेत, पण माहितीये का कथा संपेपर्यंत कोणाच्या छातीत चमकल सांगताच येत नाही. क्षण भंगुर नाही बरवसा, फारे सावध सोडा माया आशा. काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसागा. राम राम स्मरा आधी. अगोदर देवाचं भजन, अगोदर भगवंताचं नामचिंतन करण्याचा विचार पाहिजे. मला खरं सांगा, आपण म्हणतो हे दुःख नाही, तो म्हणतो दुःख नाही, त्याचा चेहरा सांगतो याला दुःख आहे की नाही. वरून जरी हसत असेल ना, आतमधून प्रत्येक व्यक्ती संकटाने, त्रासानं, दुःखानं ग्रासलेला आहे. कारण आपण पाहतो जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई
सुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे। प्रत्येक जण दुखी आहे, राजा दुखिया प्रजाही दुखिया। दुःख नाही असा व्यक्ती नाही, पण या दुःखाचं निवारण व्हावं, संकटाचं निवारण व्हावं असं वाटत असेल तर शिव महापुराण कथा श्रवण करावी। तर कथा श्रवण करावे, जीवनाचा उद्धार होईल। देवराज नावाचा ब्राह्मण आहे, एवढं मोठं पाप कर्म करून सुद्धा त्याच्या जीवनाचा उद्धार झालाय। अंतःकरणामधून श्रद्धायुक्त अंतःकरणानं भाव भक्ती प्रेम श्रद्धा निष्ठा जागी ठेवून भगवान भोलेनाथाची उपासना करावी लागते। कारण त्याच्यानंतर सुंदर अशी कथा पाहिली जाते, बिंदुक आणि चंचुला। ज्या वेळेला बिंदुक आणि चंचुला ज्या नगरात राहत आहेत ना, ते पूर्ण नगर नाशिवंत आहे। प्रत्येक व्यक्ती दुर्बुद्धीचा आहे, प्रत्येक वाईट बुद्धीचा, पण त्याच दुर्बुद्धीच्या गावात सुद्धा त्या नगरात सुद्धा बुद्धिवान असलेले बिंदुक चंचुला राहत होते। कधीतरी पाहतो मी, आपण पाहतो, ज्या वेळेला भगवान प्रभू रामचंद्राचं अखंड भजन अखंड नाम चिंतन केलं, दुश्मनांच्या नगरात राहून सुद्धा त्यांचं नाव विभीषण, बरोबर। एका वेळेला प्रभू रामचंद्र हनुमंतराय विभीषणाविषयी सांगतात, दृष्टाची नगरी आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा प्रभू रामचंद्राचं भजन करणार आहे। हरिभक्त परायण घराण्यात जन्म घेतला आणि कीर्तनकार झाला, नवल नसतं। पण जिथं वारसा नाही, जिथे परंपरा नाही, त्या ठिकाणी कीर्तनकार होणं, त्या ठिकाणी कथाकार होणं ही भगवंताची कृपा असते। पहा, मला सांगायचंय तुम्हाला, दुश्मनाच्या मांदियाळीमध्ये राहून सुद्धा स्वतःचं सज्जनत्व टिकून ठेवणं ही खूप मोठी गोष्ट, ही परीक्षा आहे। बिंदुक आणि चंचुला ज्या नगरात राहत आहेत, पूर्ण नगर दुर्बुद्धी नगर असलेलं आहे, वाईट बुद्धीचं आहे, वाईट वर्तवणूक करता येत। पण याच संगतीने एक दिवस बिंदुकला सुद्धा वाईट बुद्धी वाईट वर्तवण्याची सवय लागली, वाईट वागणूक करू लागला। ती वाईट वागणूक पाहिली चंचुलेला कधीच विचारण्यासाठी सुद्धा येत नव्हता। आणि चंचुला ही महान पतिव्रता, विचारण्यासाठी सुद्धा येत नाही। चंचुलेने कित्येक वेळेला समजावून सांगितलं, पण बिंदुक काय ऐकत नाही। प्रपंच तेव्हाच व्यवस्थित चालतो। पहा, पती जर चुकत असतील तर पत्नीने सांगितलंच पाहिजे, आणि पत्नी चुकत असेल तर पतीने समजावून सांगितलं पाहिजे। पण सांगितल्याच्या नंतर सुद्धा ऐकून घेण्याची क्षमता तुमच्यात पाहिजे, नाहीतर भांडण होतं। पती पत्नी आयुष्यभर सोबत राहतात, भांडण होत नाही असं नाही, पण ते भांडण एकांतात केलं आणि समजावून घेतलं तर भांडण मिटतं। पण काही काहीचं भांडण गल्लीत नाही, डायरेक्ट बस स्टँडला येतं, अख्ख्या गावाला माहिती होतं यांच्या घरी भांडण पेटलंय। पती चुकतायत ना, सांगणं तुमचं कर्तव्य आहे, पण सांगावं कोणत्या भाषेत हे सुद्धा तुमच्या हातात आहे। चंचुलेने बिंदुकला किती वेळा समजून सांगितलं, पण ऐकत नाही। चंचुला ही महान पतिव्रता होती। बिंदुक वाईट वर्तवणूक वाईट वागणूक पाहिली, त्याची वाईट वागणूक पाहून चंचुलेनं सुद्धा स्वतःचं पातिव्रत्य सोडलं आणि ती सुद्धा वाईट वागणुकीला लागली। काही कालांतराच्या नंतर बिंदुक मृत्युमुखी पडला, मरण पावला। पण चंचुला ही महान पतिव्रता होती, पातिव्रत्य सोडून तिनं वाईट वर्तवणूक ज्या वेळेला स्वतःच्या जवळ केली, चुकीचं वागू लागली, वाईट वागू लागली। पण एक दिवस चालत 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 तीच चंचुला एका भगवान भोलेनाथांच्या शिवलिंगाच्या जवळ, त्या महादेवाच्या मंदिराच्या जवळ आली। तिनं मंदिर पाहिलं, तिला शिवलिंग दिसलंय। त्या ठिकाणी पौराणिक बाबा की जे कथा सांगणारे, कथा प्रवक्ते कथा सांगत होते, चुकीचं वागल्यानंतर काय होतं, पातिव्रत्य भंग झाल्याच्या नंतर काय होतं, पतीची सेवा अंतःकरणातून केली नाही तर काय होतं। प्रत्येक गोष्टीचा खुलासा ते कथाकार महाराज देऊ लागले। चंचुला तिच्या कानावरती ती कथा पडती, चंचुला कथा ऐकत होती। ऐकत असताना तिने विचार केला, पौराणिक बाबा कथा सांगतेत, पण जणू काय माझं चरित्र सांगतात असं तिला वाटू लागलं।
कधीतरी पहा तुम्ही कथा ऐकत असताना बऱ्याच महिलांच्या जीवनात जे प्रसंग घडतात ना, तेच प्रसंग कथा कीर्तनाच्या माध्यमातून येतात. आणि तेच प्रसंग जेव्हा एखाद्या कथाकारांच्या मुखातून तुम्ही ऐकाल ना, तेव्हा विश्वास बसतो, नाही हा हे महाराज खरं सांगत होते. अगदी तसंच माझ्या जीवनात घडलंय, हे खरं सांगत होते. चंचुलेनं जेव्हा त्या कथाकार महाराजांच्या मुखातून कथा ऐकली, पातिव्रत्य भंग झाल्याच्या नंतर पत्नी धर्म सोडल्याच्या नंतर काय होतं, तिच्यासारखी महापातकी त्यांना नरकात आणि स्वर्गात सुद्धा जागा भेटत नाही, या प्रत्येक गोष्टीचा खुलासा ते महाराज करत होते. कथा ऐकली, चंचुलेनं दूर बसून कथा ऐकली. तिच्या मनावरती शिव महापुराण कथेच्या श्रवणानं परिणाम झाला आणि कथा पूर्ण झाल्याच्या नंतर ते महाराज जेव्हा तिथून जाऊ लागले ना, त्या महाराजांनी तिथून जात असताना या चंचुलेनं त्या महाराजांना पाहिलं. धावत पळत गेली, लोटांगण घातलं, महाराज तुम्हीच माझे गुरु आहात. तुम्ही कथा सांगत होते ना, जसे माझ्या जीवनात मी चुकीचं वागले, प्रत्येक गोष्टीचा खुलासा तुम्ही केलाय, प्रत्येक गोष्ट तुम्ही या कथेतून, मला तर वाटलं जणू काय तुम्ही माझं चरित्र सांगतायत, जणू काय तुम्ही माझीच कथा सांगतायत. प्रत्येक गोष्ट मला माहिती झाली, पण या मोठ्या पापातून, महापापातून उतराई होण्यासाठी तुम्हीच काहीतरी माझे गुरु होऊन मार्ग दाखवा. मार्ग दाखवा म्हटल्याच्या नंतर तिनं लोटांगण घेतलं. पौराणिक बाबांनी तिला हातात धरलं, वरती उचललं आणि तिला उचलून तिच्या पाठीवरून तिच्या डोक्यावरती हात ठेवला. पाठीवरून हात फिरवला. बेटा काळजी करू नकोस, चुकीचं वागलीस तू, चुकीची वर्तवणूक तू केलीयस, पातिव्रत्य धर्म तू सोडलास, पण कथा श्रवणाच्या नंतर तुझी चूक तुझ्या लक्षात आली, तुझी चूक तू मान्य केलीयस, बस तुझं सगळी चूक, तुझं सगळं संकट, तुझं सगळं पाप नष्ट झालंय. माणसानं केलेली चूक सुद्धा मान्य करणं हे ती चूक निवारण करण्याचं लक्षण आहे. आपण ती चूक, ते संकट नष्ट करण्याचं लक्षण. बरेच लोक चूक करतात पण मान्य करत नाहीत. माझ्याकडून हे घडलंय हे लोकांना पटत, समजावून जरी सांगण्यासाठी कोणी गेलं तरी म्हणणार नाही आपण असं केलंच नाही, आपण तसं. पण अंतकरण कधी शांत बसू देत नाही. पहा, एखाद्या वेळेला तुम्ही लोकाला फसवाल, लोकाला फसवतो आपण, ही चूक मी केली नाही, 4 लोकांना तुम्ही तोंड देऊन सांगाल, पण स्वतःचा आत्मा कधी शांत बसत नाही. मन सांगत असतं चुकलायस तू, चुकीचं काम तुझ्या हातनं घडलंय, सुधारणं गरजेचं आहे. ज्या वेळेला पौराणिक बाबांनी सांगितलं, चंचुला तुझ्या डोक्यात तुझी चूक आली, तुझ्या लक्षात आलीये, हेच खूप मोठी गोष्ट आहे. त्यांनी उपदेश केला आणि उपदेश केल्याच्या नंतर पौराणिक बाबांनी सांगितलं, एका डोंगरावरती जाऊन, उंच टेकडीवरती जाऊन पार्वती मातेची उपासना कर. पार्वती मातेची उपासना केल्याच्या नंतर तुझ्या जीवनाचा उद्धार पार्वती माता करेल. तीच चंचुला उंच टेकडीच्या ठिकाणी जाऊन पार्वती मातेची भक्ती करू लागली. तिने माई भगवतीची उपासना केली, जगदंबेची उपासना केली. आणि ज्या वेळेला पार्वती माता तिला प्रसन्न झाल्या तर चंचुलेनं सांगितलं, माझ्या जीवनाचा उद्धार तर तुम्ही केलायच, पण माझे पती कुठे आहेत? बिंदुक माझे पती, सांगितलं पिशाच योनीला प्राप्त झालाय. प्रत्येक झाडामध्ये, प्रत्येक प्राण्यांमध्ये देह धारण करून अजून सुद्धा हत्या करण्याचं, चुकीचं काम करण्याचं चालू आहे. पिशाच योनीला प्राप्त झालाय. चंचुलेनं विनंती केली, माता माझ्या पतीची सुद्धा मुक्तता झाली पाहिजे, माझ्या पतीचं सुद्धा संकट निवारण झालं पाहिजे, त्यांना सुद्धा सद्गती प्राप्त झाली पाहिजे, असं काहीतरी सांगा. म्हणून सांगितलं. 7 दिवस शिव महापुराण कथा श्रवण करावी लागेल. पिशाची योनीला प्राप्त झालेला कुठली कथा ऐकणार आहे? आणि पिशाची योनीला प्राप्त झालेला देह, एखादा तरी देह धरून त्याला बसावं लागतो, तो एकटा बसू शकत. प्रत्येक कोणत्या ना कोणत्या देह धारण करून बसायचा, पण कथा श्रवण करावीशी वाटत नव्हते, कथा श्रवण करत नव्हता. पार्वती मातेनं ज्या वेळेला तुंबराला पाठवलं आणि तुंबराला पाठवून पिशाची योनीला प्राप्त झालेला बिंदुगाला घेऊन आले. एका वृक्षाला दोर घेऊन दोरीनं त्याला बांधलं आणि 7 दिवस बळजबरी इच्छा नसताना शिव महापुराण कथा त्याला श्रवण करण्यासाठी दिली, त्याला ऐकायला दिली. त्याच्या सुद्धा जीवनाचा उद्धार झाला आणि तेही कैलासाला गेलेत. बिंदुक आणि चंचुला जीवनाचा उद्धार झालाय.
फक्त शिव महापुराण कथा श्रद्धायुक्त अंतःकरणानं श्रवण केली म्हणून